मी आणि माझी बहीण निघालो होतो गावाला, कारण की दुसऱ्या दिवशी दसरा होता आणि दसऱ्याच्या दिवशी आम्ही कोणत्या ना कोणत्या देवीला जातच असतो. तर आम्हाला जायचं होतं निगोज येथील रांजण खळगं पाहायला आणि देवीचं दर्शनाला. तर कोणाकोणाला ही लोकेशन माहिती कमेंट्स करून नक्की सांगा. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे लाखनगावच्या नदीपाशी आणि तिथे पाहिलं ना, इकडे पुलाचं काम चालू आहे आणि इकडं आहे जुना पूल. आणि जुन्या पुलाची तर खूपच भीती वाटते, कारण की आता खूप पाणी त्याच्यावरून जात आहे आणि नदीला पण खूप पाणी आलेले. फायनली आम्ही आलेलो आहे आमच्या घरी आणि हे आहे आमचं घर. घरी आल्याच्या नंतर कपडे वगैरे चेंज केली, मस्तपैकी रेडी झालो आणि आम्ही आलेलो आहे कुंड माऊलीला. इथे आहे रांजण खळगे, खूप मोठं, तुम्हाला नंतर दाखवते. त्याआधी आम्ही आलो होतो निगज गावा इथे दर्शन घेण्यासाठी. तर पप्पांनी नारळ घेतला, याच्यामध्ये टाकला, त्याच्यानंतर सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही लागलो होतो लाईनला. आणि इथे एकदम शिस्तबद्ध असे दर्शन घेतात, सगळेजण लाईनला लागले होते. पोलीस बंदोबस्त होता. नंतर मग आम्ही इथे व्हिडिओ शूट वगैरे केलं आणि इथं काही व्हिडिओ शूटला काही मनाई वगैरे नाही. इथे साक्षी रासकर कोणी काय माहिती, तिने रांगोळी काढली होती, खूप मस्त अशी रांगोळी आली होती. सगळं मग दर्शन घेत होते. नंतर इकडे पप्पांनी दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो होतो बाहेर, कारण की खूप टाईम झाला होता आणि आम्हाला जायचं होतं ते जिथे घागर येते ना तिथे पाहायला, कारण की आधी मी कधीच पाहिलं नव्हतं. तर मम्मी, पप्पा, मावशी, काका आणि दीदी आम्ही गेलो होतो तिथं घागर पाहायला. तिथं गेल्याच्या नंतर ना आम्हाला ते दिसलं का, ते सांगत होते म्हणजे पप्पांनी सांगत होती का, इथं ना घागर निघायच्या टायमाला पाणीच नसतं आणि नेमकं घागरच्या यायच्या टायमाला पाणी येतं, नंतर जातं, म्हणजे ही देवाची किमयाच म्हणायची. नंतर आम्ही आलो होतो इथं कुंड माऊलीला. तिथं आल्याच्या नंतर आत एंट्री केलेलं आमची दीदी रुसलेली होती, कारण तिला काढायचं होतं फोटो, मी काही तिचा फोटो काढला नाही. हे आहे रांजण खळगे आणि इथे ना पाणीचा म्हणजे खाली खोल किती याचा अंतच लागला नाही, कारण की एवढं खोल आहे, कारण की एवढं कुंड आहे आणि खाली एवढं खोल आहे की एवढं पाणी सगळं त्याच्यात मावतं आहे. आणि मम्मीला तर याच्यावरती खूपच भीती वाटत होती. नंतर मावशीने माझा व्हिडिओ घेतला, मावशीला म्हणलं माझा व्हिडिओ घे. मम्मीला खूप भीती वाटत होती, त्याच्या मम्मीने काही व्हिडिओ घेतला. नंतर पुढं आल्याच्या नंतर ना मला पण खूप चक्कर आल्याने झालं होतं, असं वाटत होतं काय फोर व्हीलरमध्येच बसले. त्याच्यानंतर आम्ही इकडं टाकलीची हे साईडला आणि इकडं आहे निगोज आणि मध्ये आहे झुलता पूल. तर झुलता पुलावरून आलो आणि इकडं देवीचं दर्शन घेतल्यानंतर दीदी म्हणत होती हा फुगा याच्यामध्ये टाकून देऊ का, म्हणलं नको. आणि एवढं पाणी फास्ट होतं ना, खूप भीती वाटत होती. नंतर इथं आम्ही फोटो वगैरे काढले आणि पाण्याचा फ्लो तर एवढा फास्ट होता ना, टाकलं तरी वाहून जाईल. नंतर इथं बैलगाडीचं वगैरे मी पाहिलं आणि ना इथं आईस्क्रीम वगैरे खाल्ली. आणि दीदीला तर असं वाटत होतं जसं काय एखादी शहरातली मुलगी अशी बैलगाडा पाहत होती. नंतर फायनली आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि निघालो घराकडे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर फॉलो करा. बाय.